नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय त्वचा विकार आणि होमिओपॅथी, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर BS भोसले. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार सर. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण थोडक्यात ओळख करून घेऊया सरांची. डॉक्टर BS भोसले हे आशा होमिओपॅथीचे डिरेक्टर आहेत आणि गेल्या 20 वर्षांपासून होमिओपॅथी या क्षेत्रामध्ये आघाडीनं कार्यरत आहेत. डॉक्टर BS भोसले यांनी MD ही डिग्री औरंगाबाद इथून मिळवली आणि त्यानंतर आता ते PhD स्कॉलर राजस्थान युनिव्हर्सिटीमधून प्राप्त करत आहेत. महाराष्ट्रात त्यांचे मिरज, मुंबई, कोल्हापूर, चिपळूण, पुणे आणि सांगोला या ठिकाणी होमिओपॅथिक क्लिनिक आहेत आणि त्यांची 25हून अधिक होमिओपॅथिक डॉक्टर्सची टीम ही कार्यरत आहे आणि असाध्य रोगांसाठी उत्साहानं हे सगळेजण काम करत आहेत. डॉक्टर BS भोसले हे रोगमुक्त भारत होमिओपॅथीनं या ध्येयामुळं पुढे वाटचाल करत आहेत आणि आजपर्यंत शेकडो रुग्णांनी त्यांच्या होमिओपॅथीचा फायदा घेतलेला आहे आणि अविकार जीवनशैली ते जगत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होमिओपॅथीच्या प्रचाराकरिता सेमिनार्स, वर्कशॉप्स आणि कॅम्प्स डॉक्टर भोसले आणि त्यांची टीम ही सातत्यानं घेत असते. या सगळ्या संदर्भामध्ये आज आपण या डॉक्टरांची चर्चा करणार आहोत. चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर. आत्ता आपण हा जो सगळा काळ बघितला तर त्वचा विकार याचा जर आपण विचार करायचं म्हटलं तर त्वचा विकार खूप पद्धतीनं वाढत आहेत. खूप प्रकारचे त्वचा विकार होत आहेत. मात्र ते अनेक वेळेला असंही लक्षात येतं की ते बरेही होत नाहीत. तर या सगळ्याबद्दल सुरुवातीला काय सांगा? आता बघा सर, काय झालं आहे ना की आपण जर पूर्ण देशात बघितलं, प्रदेशात जर बघितलं तर त्वचा विकार सातत्याने वाढत चालले आता आणि इतक्या प्रमाणात वाढत चाललं आहे की त्याची कुठली ट्रीटमेंट ही प्रॉपर पद्धतीने मिळत नाही लोकांना. म्हणजे आज आपण बघितलं की कित्येक डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये भरपूर गर्दी असते त्वचा विकार तज्ज्ञांच्याकडे, पण ते पेशंटना जर तुम्ही विचारलं तर तुम्ही किती वर्षापासून ट्रीटमेंट घेत आहे तर ते तुम्हाला सांगतील की आम्ही गेली 20 वर्षे 25 वर्षे औषधं लावतच आहे, औषध खातच आहे. पेशंट बरा का होत नाही, हा मोठा प्रश्न आहे. तर हा त्वचा विकाराचा आणि होमिओपॅथीचा काय संबंध आहे तुम्हाला मी सांगेनच. त्याच्या अगोदर आपण त्वचा म्हणजे काय बघूया. नक्की. आता बघा, त्वचा म्हणजे हे बॉडीतलं एक ऑर्गन आहे आपल्या. जसं बॉडीमध्ये आपलं हृदय आहे, फुफ्फुस आहे, लंग आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, तसं ही त्वचा एक मोठं ऑर्गन आहे. मग आपण म्हणूया की लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी इज द स्किन. बरोबर. आणि स्किन ही नैसर्गिक पद्धतीने बाहेर ठेवलेली आहे. म्हणजे बाहेर ठेवल्या याच्या पाठीमागं काय तर मोठं कारण असणार आहे. बरोबर. तर सगळ्यात मोठं कारण हेच की स्किन ही प्रोटेक्शन करते आपल्याला. बरोबर. प्रोटेक्शन करते प्रत्येक जीवाणूपासून, प्रत्येक ट्रॉमापासून ही प्रोटेक्शन करणारं काम पहिलं आहे स्किनचं. थोडक्यात स्किनबद्दल सांगायचं म्हणजे की स्किनचे 3 लेयर्स आहेत, 2 लेयर्स आहेत. एक आहे इपिडर्मिस, जो स्किनच्या वरचा भाग आहे, आणि जो आतला भाग आहे त्याला डर्मिस म्हणतो, आणि त्याच्या आत आहे तो हायपोडर्मिस म्हणतो त्याला आपण. मग त्वचावरती होणारे आजार कोणते कोणते आहेत ते त्याची लिस्ट आहे. जर तुम्ही आजाराच्या पाठीमागे गेला तर तुम्हाला असे भरपूर आजार मिळतील. यूट्यूबवर जावा किंवा गुगलला तुम्ही सर्च केला तर असे तुम्हाला भरपूर आजार मिळतील त्वचा विकाराचे. पण त्यातले बरे किती होतात हा मोठा प्रश्न आहे. पण होमिओपॅथी शास्त्रामध्ये डेफिनेटली ह्याला परमनंट क्युअर आहे. हे आज तुम्ही साम TV वर मला बोलला त्याच्याबद्दल खूप तुमचे आभार मानतो. ह्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना सगळं सांगूया की कशी होमिओपॅथी शास्त्र त्वचा विकार चांगल्या पद्धतीने बरं करू शकते. नक्कीच. सर, कार्याबद्दल जर म्हटलं आपण त्वचेचं काम काय किंवा कार्य काय तर काय सांगता येतं? आता बघा, आपण जसं आपली ही बिल्डिंग आहे, आता मोठीच्या मोठी बिल्डिंग आहे, पण बिल्डिंगच्या पाठीमागे बाहेर बघितलं तर पूर्ण मोठा कंपाऊंड आहे. बरोबर. तर ते कंपाऊंडाच्या आत कोण येणार आणि बाहेर कोण जाणार हे ठरवतो कोण? ते कंपाऊंड पाशी बसलेला वॉचमॅन ठरवतो. बरोबर ना. तसंच आपल्या स्किनवर काही येणार आणि काय जाणार ही पूर्ण आपली स्किन ठरवते आणि स्किनचे रिसेप्टर्स ठरवतात. म्हणजे स्किन हे टोटली प्रोटेक्टिव्ह ऑर्गन आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, स्किनमध्ये जे काही असे छोटे हे असतात, म्हणजे होल्स असतात, ते आपली स्किनला रेस्पिरेशनचं काम करते. जसं आपण नाकाने रेस्पिरेशन करतो तसं त्वचेने पण रेस्पिरेशन करत असतो. म्हणजे त्वचेने आपण नको ते टॉक्सिन्स बाहेर काढत असतो. पाणी जितकं पाहिजे तितकं ठेवत असतो आणि जितकं नको पाहिजे ते घामाद्वारे आपण तेही बाहेर काढत असतो. प्रोटेक्शन करणं हे स्किनचं मोठं काम आहे. आणि बघा ना, जर आपल्याला स्किन नसती तर काय झालं असतं? म्हणजे स्किनने पूर्ण आपल्याला झाकलं गेले, सगळ्या आपल्या ऑर्गनला, आपल्या आतल्या मसल्सला, आपल्या नर्व्सला, सगळ्यांना प्रोटेक्शनमध्ये ठेवलं स्किनने. बरोबर. आणि स्किन हे रेग्युलेट पण करते आपल्याला. म्हणजे थर्मोस्टॅटिक प्रेशर आहे ते पण रेग्युलेट करते. हे सगळं काम फंक्शन हे आपल्या स्किनचं आहे. नक्की. पण सर, मग त्वचा विकार जेव्हा होतात तेव्हा त्याचे परिणाम काय होतात? कारण ती खूप मोठी गोष्ट आहे.
आता बघा, आतापर्यंत आपण त्वचा विकाराची लिस्ट काढली तर मेजॉरिटी ऑफ आजार जर बघितले तर सगळ्यात इम्पॉर्टंट कोड, ज्याला पांढरा डाग म्हणतो आपण, हो. तो आजार आहे. सोरायसिस आहे, ज्याला आपण सोरायसिस भन्नाट वाढलेला आहे आता पूर्ण देशभरात. एक्झिमा आहे, म्हणजे त्याला हिसब म्हणतो आपण. मग आपल्याला फंगल इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत, TB होतो स्किनचा, कॅन्सर होतो स्किनचा. भरपूर ह्या स्किनचे आजार आहेत. असे आजाराच्या नावाच्या पाठीमागे गेलो तर आपण त्या आजाराचे नाव कधीच पेशंटला पूर्णपणे बरोबर करू शकणार नाही. बरोबर. पण त्या आजाराच्या पाठीमागच्या प्रोसेसला जर आपण बघितलं तर डेफिनेटली आपण काहीतरी चांगल्या पद्धतीनं बरं करू शकतो. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे स्किनवर जे मॅनिफेस्ट होतं, म्हणजे स्किनवर जे दिसतं आपल्याला, हे फक्त स्किनवर दिसतं याचा अर्थ नाही तो स्किनचा आजार नाही आहे, तो आतून येत चालला आहे आजार. मग तो आतून आजार येतो म्हणजे एक्झॅक्टली कुठून येतो हा पहिला प्रश्न आला पाहिजे. नाही तर आतापर्यंत चाललंच आहे की स्किनचा डॉक्टरांच्याकडे जायचं, मलम लावायचे, क्रीम लावायचे आणि तात्पुरतं पेशंट बरा होतो. आणि पेशंट सांगतानाही सांगतो की मलम लावलं की बरं वाटतंय. मलम लावलं की बरं वाटतं म्हणजे काय होतं एक्झॅक्टली, तो आजार चाललाय कुठे, आत चाललाय का बाहेर चाललाय, हे पाहणं खूप गरजेचं आहे. खरं आहे. त्यामुळे हे होमिओपॅथी शास्त्रामध्ये त्याचा खूप विचार केलेला आहे याचा, एक्झॅक्टली बाबा डिझीज चालू कुठं होतो आणि डिझीज एंड कुठं होतो. आता स्किनवर ज्यावेळेला डिझीज येत असतो ना, त्यावेळेला तो स्किनवरच असला पाहिजे, तो आत नाही जायला पाहिजे. पण 99.9% लोक ते स्किनचा आजार दाबला जातो आणि त्यांना वाटतं की आपला स्किनचा आजार बरा झाला आहे. पण तो स्किनचा आजार बरा होत नाही, तो दबला गेलेला असतो. ह्याचं प्रामुख्याने लोकांना माहीत पाहिजे. नक्की. पण सर, याच्या पाठीमागची जर आपण कारण मीमांसा करायला गेलो, कारणं काय आहेत, तर त्या बाबतीत काय सांगता येईल? आता पहा कसं आहे, आता म्हणजे तुम्ही मॉडर्न सायन्सने जर बघितलं तर बॅक्टेरियल इन्फेक्शन हे मोठं कारण आहे. इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, पॅरासाइटल इन्फेक्शन असेल किंवा फंगल इन्फेक्शन असेल, बरोबर. नंतर काही वेळेला ॲटोइम्युन डिजीज, म्हणजे स्वतःच्या बॉडीने अँटीबॉडीज तयार करून आजार बाहेर काढला असतो, तिथं पण स्किनवर मॅनिफेस्ट होतं. आणि काही जेनेटिक डिसऑर्डर असतात, काही हॉर्मोनल डिसऑर्डर्स होत असतात. पण इथंपर्यंत सगळे शास्त्र काम करायलेत. म्हणजे मग ॲलोपॅथी असेल किंवा आणि कुठले शास्त्र असतील, इथंपर्यंत सगळे काम करायलेत. पण एक्झॅक्टली इथंपर्यंतच काम करणं ठीक आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे, हा एक मोठा प्रश्न आहे. बरोबर. म्हणजे होमिओपॅथी शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे की ही कारणं जी आहेत, बॅक्टेरियल इन्फेक्शन, पॅरासाइटल इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन किंवा ऑटोइम्युन डिजीज किंवा जेनेटिक डिसऑर्डर किंवा कॅन्सरस कंडिशन ऑफ द स्किन, हे जे आजार आहेत, ह्या आजाराच्या पाठीमागं फार मोठी प्रोसेस आहे. बरोबर. आणि जोपर्यंत तुम्ही त्या प्रोसेसला जाणून घेत नाही, समजून घेत नाही, तोपर्यंत हे मोठे मोठे आजार बरं होणं अशक्य आहे. बरं. राईट. मग प्रश्न येतो की एक्झॅक्टली काय करण्याच्या पाठीमागे. मग बऱ्याच वेळा आपण डॉक्टरांच्याकडे जातो, डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर साहेब हे सगळं होतं आहे, असं काय केलं पाहिजे. मग डॉक्टरांचा एक कॉमन शब्द असतो, स्ट्रेस आहे तुम्हाला, स्ट्रेस आहे. पण तो स्ट्रेस आहे, तर एक्झॅक्ट स्ट्रेस कोणता आहे हे सांगणारे डॉक्टर फार कमी असतील आपल्याकडे. पण होमिओपॅथी शास्त्रामध्ये एक रिसर्च झाला आहे चांगला, त्या रिसर्चवर आम्ही आता काम करत आहोत आणि त्या रिसर्चवर खूप चांगले रिझल्ट येत आहेत आणि पेशंट अगदीच मुळापासून चांगल्या पद्धतीने बरे होत चालले आहेत. बरं. सो तो रिसर्च मी तुम्हाला सांगेन कसा कसा रिसर्च होत चालला आहे, होमिओपॅथी शास्त्रामध्ये तो किती उपयोगाचा आहे आणि सर्वसामान्य लोकांना, सर्व लोकांना ह्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होत चालला आहे. नक्की. सर, तुम्ही जसं म्हणताय की प्रश्न पडले पाहिजेत, हे बरोबरच आहे. पण मग त्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत, ती उत्तरं आपल्याला कशी सापडणार आहेत? उत्तरं आहेत. म्हणजे कसं आहे, एक आता आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके क्लासिकल होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. मी क्लासिकल शब्द मुद्दाम वापरतोय, बरं. कारण क्लासिकल म्हणजे जी शास्त्राच्या सिद्धांतानुसार प्रॅक्टिस करतात ती. शास्त्राच्या सिद्धांतानुसार प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आपल्या देशात खूप कमी आहेत. पण जे आहेत ते खूप चांगलं काम करत आहेत. आणि फक्त नावाच्या पाठीमागे जर प्रॅक्टिस करत असतील, आजारांच्या नावाच्या पाठीमागे, तर त्या डॉक्टरांच्याकडे माझं मत नाही की ते क्लासिकल आहेत. ते आपलं चालू आहे त्यांचं काम फक्त. सो तुम्ही बघितलं पाहिजे की क्लासिकल होमिओपॅथी डॉक्टर कोण आहे, शास्त्राच्या सिद्धांतानुसार प्रॅक्टिस करतात ते डॉक्टर कोण आहेत बघितलं पाहिजे. त्यांच्याकडे तुम्हाला डेफिनेटली ह्याची कारणं मिळतील. आता तुम्ही कारण विचारलंच आहात तर मी तुम्हाला कारण सांगेन. हा एक रिसर्च आहे आणि तो रिसर्च आम्ही बरेच होमिओपॅथी डॉक्टर्स इम्प्लिमेंट करतो आमच्या प्रॅक्टिसमध्ये आणि त्याचा छान रिझल्ट बी येत आहे. आता एक्झाम्पल ही त्वचा आहे. त्वचेचं कार्य काय आहे? त्वचेचं कार्य प्रोटेक्शन आहे, सपोर्ट देणं आहे, हे सगळं कार्य तुम्हाला माहीतच आहे आतापर्यंत. पण सगळ्यात इम्पॉर्टंट कार्य म्हणजे त्वचा ही काय म्हणतात त्याला आपण, जवळीकता निर्माण करते. म्हणजे असा एक रिसर्च आहे की जे ऑर्गनचं जे कार्य आहे तशा जर भावना निर्माण केल्या आपण आणि त्या भावनेला जर आपण अटॅच झालो तर डेफिनेटली ती अटॅचमेंट सोडायला पाहिजे. आता एक्झाम्पल, जवळीकता हे काम त्वचेचं आहे. म्हणजे त्वचेला स्पर्श ज्ञान आहे, स्पर्शाचं ज्ञान आहे. स्पर्श कोणाला कळतो? स्पर्श त्वचेलाच कळतो, बरोबर ना. तर ती जवळीकता
जी आहे त्याच्यावर जरा काम केलं पाहिजे. म्हणजे मला आता तुमच्या माध्यमातून आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या, देशातल्या सगळ्या पेशंटला सांगायचं आहे, की ज्यांना ज्यांना सोरायसिस आहे, ज्यांना ज्यांना कोड आहे, ज्यांना ज्यांना एक्झिमा आहे, त्यांनी पाठीमागं जायचं, त्यांच्या रिसर्च करायचा आहे, स्वतःवर रिसर्च करायचा आणि बघायचं की कुठेतरी जवळीकता कमी झाली आहे काय, किंवा जी लोकं आपल्याला पाहिजे होती आयुष्यात ती नाहीत का ते बघा, आणि जी लोकं आपल्याला पाहिजेत पण ती येत नाहीत ती पण बघा, आणि तिथे कुठं तर तुमची अटॅचमेंट असेल तर दॅट इज द कॉज ऑफ स्किन डिसीज बेसिकली. म्हणजे आजपर्यंत आपण बऱ्याच डॉक्टरांच्याकडे गेलो, ऐकलो, त्वचा विकाराला औषधी दिले, इंजेक्शन दिले, स्टिरॉइड्स लावले, सगळं केलं, पण पेशंट बरा कुठं झाला आहे. आणि 100% सांगतो तुम्हाला, पेशंट तसा बरा होत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही त्याचा रूट बरा करत नाही तोपर्यंत फ्रूट कसा बरा होणार. आणि जर तुम्हाला फ्रूट बरा करायचा असेल तर त्याचा रूट बरा झाला पाहिजे. म्हणजे आम्ही होमिओपॅथी शास्त्रामध्ये नेहमी म्हणतो की तुम्ही कारणाच्या पाठीमागे जाऊन कारण बघा आणि त्या कारणाला ट्रीट करा, आणि जोपर्यंत ते कारण ट्रीट होत नाही तोपर्यंत त्वचा विकार बरा होणं अशक्यच आहे. मग परत प्रश्न येतो की त्वचा विकार आमच्या आता स्किनला औषध लावतो डॉक्टर, मग ते बरा झाला की, अरे बरा झाला पण कुठे गेला तो. म्हणजे आपण म्हणतो ना की एनर्जी कॅनॉट डिस्ट्रॉय. एनर्जी एक तर ट्रॅव्हल होत असते, ट्रान्सफर होत असते. मग ती एनर्जी तुमची डिझीज फोर्समध्ये ट्रान्सफर झाली आहे काय हेल्दी फोर्सेसमध्ये ट्रान्सफर झाली ते बघणं खूप गरजेचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर होमिओपॅथी शास्त्रामध्ये या सगळ्यांचा विचार केला आहे. म्हणजे औषधं तर भरपूर आहेत होमिओपॅथी शास्त्रामध्ये स्किनवर, फक्त तो देणारा डॉक्टर तसा क्लासिकल होमिओपॅथ पाहिजे. आणि मग तो कोणताही आजार असो, मग तो सोरायसिस असो, ल्युकोड्रामा असो, किंवा एक्झिमा असो, किंवा कोणता तुमचं पिम्पिकस वल्गॅरिस असो, आणि कुठले कुठले आजार असो, ते डेफिनेटली आजार चांगल्या पद्धतीने बरे होतात होमिओपॅथीमध्ये. निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन. खरं तर त्वचा विकार आणि या त्वचा ही जसं आत्ता सर म्हणाले की आपल्याला बाहेरून आपण कसे दिसतो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे ते त्वचेचं काम आहे. मग तो गोरा असेल किंवा तो काळा असेल किंवा काहीही असेल, मात्र त्यामध्ये जे काही एक रंगरूप माणसाचं जे व्यक्तिमत्व आपण म्हणतो, पर्सनॅलिटी आपण जी म्हणतो, ती पर्सनॅलिटी असते आणि ती खूप महत्त्वाची असते आणि सगळेच जण आपण ती सातत्यानं जपत असतो. मात्र अशा पद्धतीचे जेव्हा काही विकार होतात, आजार होतात, तेव्हा मात्र कुठेतरी आपल्याला मनामध्ये त्या गोष्टीचं एक फ्रस्ट्रेशन तयार होतं, डिप्रेशनमध्ये माणसं जातात आणि खूप प्रभाव हा आपल्या आयुष्यावर या सगळ्या गोष्टींचा पडत असतो. त्यामुळे जसं आत्ता सर म्हणाले त्याच्यामुळे एक परफेक्ट प्रभावी अशा पद्धतीचं उपचार होणं खूप गरजेची गोष्ट असते. डॉक्टर भोसले आणि त्यांची टीम गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्यामुळे निश्चितपणानं तुम्हाला जर या मार्गदर्शनाची आवश्यकता असेल, उपचारांची आवश्यकता असेल, तर आत्ता सरांचे स्क्रीनवरती नंबर सुरू आहेत, या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. त्वचा विकार आणि होमिओपॅथी या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर BS भोसले आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, आत्ता आपण अनेक गोष्टींबाबत चर्चा केली. ज्या प्रतिक्रिया तुम्ही आत्ता सांगितल्यात, या प्रतिक्रियांमुळं माणसाच्या शरीरात, म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक असे काही बदल होत असतात का? आता बघा, कोणतीही जरी ज्यावेळेला घटना घडते आपल्या पूर्ण अवतीभोवती, ती घटना काय घडते दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, पण त्या घटनेत आपण काय घेतो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मी तुम्हाला हे दाखवतो की एक प्रोसेस असते. बरोबर. म्हणजे आपण जे काय आहे ती प्रोसेसमध्ये आहोत ना आपण, तर प्रोसेस कट करणं खूप गरजेची आहे. मग प्रोसेस 3-4 प्रकारचे आहेत. मग आजाराची पण एक प्रोसेस आहे ना, तर आजाराची प्रोसेस जी आहे ती आहे, एक म्हणजे हे 3 P लक्षात ठेवायचे. एक P म्हणजे सायकोलॉजी, दुसरा P म्हणजे फिजिओलॉजी, आणि तिसरा P म्हणजे पॅथॉलॉजी. सायकोलॉजी म्हणजे आपली मानसिकता. म्हणजे आजार कोणताही व्हायला ह्या 3 Pचा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सायकोलॉजी म्हणजे आपली मानसिकता, फिजिओलॉजी म्हणजे आपलं कार्यक्षमता, आणि पॅथॉलॉजी म्हणजे आपले आजार. पण इतर शास्त्रामध्ये काय होतं की सायकोलॉजी आणि फिजिओलॉजी बघितलीच जात नाही, फक्त पॅथॉलॉजी बघितली जाते. त्यामुळे ती प्रोसेस कधीच कट डाऊन होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ, ज्या वेळेला आपल्या एखादा चेहऱ्यावर पिंपल येतो किंवा कोणताही आजार चेहऱ्यावर येतो किंवा शरीरावर येतो, ह्याचा अर्थ असतो की आत काय तर डिस्टर्ब झाले, आणि जोपर्यंत ते आत जे डिस्टर्ब झाले त्याला जोपर्यंत तुम्ही बॅलन्स करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो रिझल्ट मिळत नाही जो परमनंट असतो. आपण फक्त पिंपल काढतोय किंवा सोरायसिसला वरती औषध लावतोय किंवा पांढऱ्या डागांना वरती औषध लावतोय, ते वरती पॅचवर्क होतो. मग थोडक्यात काय, समजा एखादी भिंत आहे मोठी आणि भिंतीला कुठं तर पाण्याची हे लागली आहे, तर त्या पाणी कुठून आले भिंतीत ते बघणं खूप गरजेचं आहे. वरून कितीही चांगला पेंट केला तर त्या भिंतीतलं पाणी जाणार नाही.
बरोबर. बरोबर ना. तो त्याचा सोर्स ऑफ पाण्याचं हे बघितलं तर तो सोर्स काढला की ते पाणी याचं परमनंट बंद होणार. तसंच त्वचा विकारमध्ये कोणत्याही त्वचा विकार असू दे, तो ॲक्ने असतो म्हणजे पिंपल्स असू देत किंवा सोरायसिस असू दे किंवा पांढरे डाग असू देत किंवा कॅन्सर असू दे, त्याचा सोर्स ऑफ ओरिजिन बघणं गरजेचं आहे. म्हणजे ओरिजिन बघणं म्हणजे काय करणे, परत ते सायकोलॉजी, फिजिओलॉजी आणि पॅथॉलॉजी ह्या तिन्हीची प्रोसेस बघितली पाहिजे आणि प्रोसेस कुठं इनबॅलन्स झाली आहे ती पाहिली पाहिजे आणि ती इनबॅलन्स झालेली प्रोसेसला बॅलन्स करणं म्हणजे आणि हे फक्त होमिओपॅथी शास्त्रात होतं. ओके, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि काही तुम्हाला मी व्हिडिओज काही इमेजेस दाखवतो. सर आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येतं का की भावना, जसं तुम्ही आता म्हणताय की भावना खूप महत्त्वाच्या असतात. बरोबर. आणि त्या भावना ज्या पद्धतीनं क्रिएट होतात मनामध्ये, तर त्या भावनांचा जो परिणाम असतो तो परिणाम म्हणून अशा पद्धतीच्या काही आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. करेक्ट. पण मग त्यातल्या कोणत्या अशा भावना आपल्याला सांगता येऊ शकतात का की या भावनांमुळे हे आजार होऊ शकतात? आता बघा, प्रत्येक भावनेला एक आजार आहे. तसा स्किनचा जर मगाशी सांगितल्या पद्धतीने सेपरेशनचे फिलिंग जे असतात, सेपरेशनची फिलिंग, ह्या फिलिंग्सला खूप जो अटॅच असतो व्यक्ती, त्या व्यक्तीला कदाचित स्किनचे प्रॉब्लेम येऊ शकतात. बरोबर. तर माझं हे सर्वांना सांगणं आहे की स्किन डिजीज येऊ नये ह्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक गोष्ट केली पाहिजे. ज्या वेळेला आपल्या लाईफमध्ये अशा काही घटना घडतात की आपल्याला जवळची व्यक्ती लांब चालली आहे किंवा आपल्याला व्यक्ती आहे पण ती नको आहे, ज्यावेळेला अशा घटना घडत असतात त्या गोष्टीला आपण अटॅच असतो, त्या गोष्टी तिथल्याच तिथंच घाव वाटला पाहिजे. नाहीतर ते मनाची गोष्ट शरीरावर येणार म्हणजे त्वचेवर येणार. आणि समजा त्यातून जर त्वचाला आली तर प्रामाणिकपणे तुम्ही एक चांगला होमिओपॅथी डॉक्टर बघणं गरजेचं आहे. नाहीतर तिथे तुम्ही क्रीम वगैरे लावून जर त्याला तुम्ही दाबला गेला तर ती प्रोसेस आतली आहे तशीच राहणार आणि आजार तर वाढतच जाणार. तो म्हणजे आजार तो कधी बरा नाही होणार. म्हणजे परमनंट क्युअरसाठी तुम्ही प्राथमिकदृष्ट्या होमिओपॅथिक उपचार केले पाहिजेत, तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने बरे होऊ शकता. नक्कीच. सर तुम्ही काही पिक्स दाखवत होता. आता बघा, ही एक केस आहे, जी केस ही ह्याला एकच मिनटं मी मला ह्याला पिम्पिकस वल्गॅरिस असं म्हणतात ह्या आजाराला. ह्या आजाराला हा ॲटोइम्यून डिसीज आहे. अच्छा. ॲटोइम्यून डिसीज म्हणजे बॉडीने शरीराने स्वतःने तयार केलेला डिसीज आहे आणि ह्याला परमनंट क्युअर नाहीच आहे. आता आमचा पेशंट होता, गेले 5-7 वर्ष ह्या आजाराने त्रस्त होता. हे स्टिरॉइड लावत होते, ऑइंटमेंट लावत होते, इंजेक्शन्स करत होते, भरपूर काय करत होते, पण फरक पडायचा नाही. पण होमिओपॅथी शास्त्रामध्ये आल्यानंतर, होमिओपॅथिक प्रॉपर औषध गेल्यानंतर ह्या पेशंटला हे पहिला त्यांची स्किन अशी होती, नंतर ह्यांची स्किन हळूहळू औषध जसे उपचार करत गेले तसे स्किन त्यांची चांगली होत गेली. मग हे अशा पद्धतीने आज हे परमनंट पेशंट चांगल्या पद्धतीने बरं आहे. हे स्किन अशी त्यांचाच फोटो आहे. हे मग अशी स्किन होत गेली त्यांची, सो अशी होत गेली आणि मग हे परमनंट ते बरे झाले यातून चांगल्या पद्धतीने. ह्या डिझीजला पिम्पिकस वल्गॅरिस म्हणतात. सो आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये पिम्पिकस वल्गॅरिसचे असंख्य पेशंट येतात, पण त्यांना परमनंट क्युअर कुठेच नाही आहे. तर डेफिनेटली ज्यांना असे आजार आहेत त्यांनी होमिओपॅथिक औषध उपचाराचा उपयोग करून घ्यावा आणि ह्या आजारातून परमनंट त्यांनी बरे व्हावेत. नक्की. सर मगाशी तुम्ही क्रीमचा उल्लेख केला होता. आपण अनेक पद्धतीच्या मार्केटमध्ये क्रीम अवेलेबल असतात म्हणा किंवा डॉक्टर्सही अनेक पद्धतीच्या क्रीम देतात आणि त्या क्रीम्स आपण वेगवेगळ्या आजारांसाठी वापरत असतो. पर्टिक्युलरली त्वचेवरती क्रीम ही लावलीच जाते. पण मग हे योग्य आहे का अयोग्य आहे? आता तुम्ही बघा ना, आता आजाराचं ओरिजिन कुठं आहे तुम्ही सांगाल मला. मी सांगायची गरज नाही. आजाराचं ओरिजिन कुठं आहे? आजाराचं ओरिजिन आत आहे. आजाराचा प्रोसेस पण चालू आहे. म्हणजे त्याची सायकोलॉजी बिघडली, त्याची फिजिओलॉजी बिघडली आणि मग ती पॅथॉलॉजी फॉर्म झाली. तुम्ही वरती पॅथॉलॉजीला जर औषध देत बसला तर तुम्ही पेशंटला परमनंट बरं कसं म्हणणार? इनफॅक्ट तुम्ही क्रीम लावून पेशंटला आजार त्यांचा दाबत चाललाय. इव्हन तो काही होमिओपॅथिक औषध उपचारामध्ये सुद्धा होमिओपॅथिक क्रीम देतात लोक, त्यालाही माझा विरोध आहे. तेही लावू नका, कारण जितकी तुम्ही क्रीम वरून लावाल तितके तुमचा आजार सप्रेस होणार. नक्कीच सर. आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प्स घेत असता, वर्कशॉप घेत असता, शिबिरं घेत असता. आत्ताही एका शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे. या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल? आता कसं असतं बा सर, एप्रिल महिना हा आमचा होमिओपॅथिकचा महिना असतो. 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथिक दिन म्हणून साजरा केला जातो आम्ही. अच्छा. कारण त्यावेळेला डॉक्टर सॅम्युअल हाने म्हणजे शास्त्राचे जनक आहेत, त्यांचा जन्म झाला. त्यामुळे आम्ही हा एप्रिल महिना पूर्ण सेलिब्रेट करत असतो. गेले 20 वर्ष अशा होमिओपॅथीमध्ये आम्ही एप्रिल महिन्याचं सेलिब्रेशन चालू करतो. ह्याचाच एक आम्ही निमित्त घेऊन 4 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत त्वचा विकारासाठी आम्ही शिबिर आयोजित केले मुंबईमध्ये आणि मिरजेमध्ये. तिथं आमची टीम ऑफ डॉक्टर्स असणार, मीही असणार, आम्ही सगळे पेशंट बघणार. त्या शिबिराच्या पाठीमागचा उद्देश असाच आहे, जसं मग काही सांगितल्या पद्धतीने ज्यांना स्किन डिसीज चालू झालेला आहे त्यांनी डेफिनेटली यावं.
आणि होमिओपॅथिक उपचार घ्यावं, कारण एकमेव पॅथी आहे होमिओपॅथी ज्याच्यामध्ये तुम्ही परमनंट ह्यातून बरं होऊ शकता. आणि ह्या अवेअरनेससाठी आम्ही हा शिबिर आयोजित केलेलं आहे. तर मिरजेमध्ये पण शिबिर आहे आणि मुंबईमध्ये पण आहे. आणि ह्यात औषधोपचारावर आम्ही भरपूर डिस्काउंटही देतो आहे. त्याचा प्रेक्षकांनी लाभ घ्यावा. आणि असे प्रत्येक महिन्यात आमच्या आता एप्रिलपासून शिबिर चालू होतील. प्रत्येक महिन्यात एक एक सिस्टीम घेईन आम्ही. त्या सिस्टीम वाईज आम्ही सेवा करू आम्ही सगळ्यांची. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. शिबिर सुद्धा आहे आणि या शिबिराचा लाभ सुद्धा तुम्ही घेऊ शकता. शिबिराचे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला निश्चितपणानं आता जे नंबर्स येत आहेत स्क्रीनवरती, या नंबर्सवरती तुम्हाला मिळू शकतील. होमिओपॅथीच्या माध्यमातून त्वचा विकारांवरती किती प्रभावी काम केलं जाऊ शकतं हे आज आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच या संदर्भातलं मार्गदर्शन आणि उपाय हे सगळंच डॉक्टर भोसले आणि त्यांच्या आशा होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहे. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. थँक्यू सर. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.